अहो किती उशीर, चला आवरा लवकर, मम्मी ओरडून राहिल्या. माझं झालंय, मला काय दे, माझा तो कुर्ता दे, मी दसऱ्याला घातला होता तोच घालतो मी, तो कुर्ता पायजामा दे. आणि चल, तू कोण नाही तर गेली खाली, आणि हीच का साडी घातली का, दुसरी घाल ना. नाही, दुसरी खूप भारी भारी होती बापा, खूप जड होते आणि ती गरमी होती, मला कसं तरी माझा जीव घाबरते. ही बरी आहे, पतली आहे आणि थोडीशी बरी आहे ना, पण चांगली दिसते ना, मस्त आहे, डिझायनर आहे ना. अगं डिझायनर आहे तर तेच ते दुसरी घाल ना, दुसऱ्या का नाहीत का साड्या, थोड्या वेळासाठी लक्ष्मीपूजनापुरती घालन, मग गाऊन टाक. जाऊ द्या आता, नाही नको, माझं तसंच तर काय, माझ्या जीवावर ते साड्या घालणं. पण ते लक्ष्मीपूजन आहे, दिवाळीच्या आई म्हणतात दिवाळीच्या 4-5 दिवस तर साड्या घाल बिचारी. म्हणून घातली, नाही तर मी तर ड्रेस घालत होती. पण म्हटलं जाऊ द्या, ही बरी आहे ना, आहे बा, पातळ आहे, काही जास्त वाटत नाही, घालायला सोपी आहे. आता माझा जीव खूप घाबरते त्या कडक साड्या घातल्या की, काय घालत नाही, माझं बरं आहे. तुम्ही घाला तो कुर्ता पायजामा आणि चला लवकर. बरं बरं, जा तू खाली, येतोस मी. उद्याचं माझं गिफ्ट तयार ठेव जा. काय सांग, उद्या काय वाढदिवस गिरदिवस आहे की का तुला? असं माझा आता 6 महिन्याच्या पहिले वाढदिवस झाला, डबल येणार आहे का? तुझी काय गोष्ट आहे, तू 6 महिन्यात 2 खेप जन्माला येऊ शकतो, बर्थडे करायला गिफ्ट घ्यायला तुला काय आहे? आ, जा तिकडे, तुम्ही तर नुसतं हेच येते. अहो उद्या दिवाळी पाडवा आहे, म्हटलं काय सांगून ठेवतो, मला चांगलं सोन्याचं लागेल. सोनं सोडून बोला, सोन्याचं नावच नाही घ्यायचं. सोन्याच्या चमकनं तर माझ्या डोळ्याशी चमकून मला चक्कर येते. ना ना बाबा, सोन्याचं नाव नका काढू आता, दुसरं काही माग. चला आवरा लवकर. चला मम्मी आवाज देऊन राहिला, चला. सोनं म्हटलं की भेटे ना माणूस तर. जा ना मग, ये ना कपडे घालून, काय बाई या माणसाला मला सांगा लागते. ओ मा आनंदा, खुशी, ये ये ये. कसे दिसून राहिले व साजरे. ओ बाय बाई, ये रे बाबू, ये ये. पायसा पायसा, देवावर पडतीन खिडतीन. ओ माय बाई, असं ठुमकत उभं राहायला लागते का? माय बाई व पाय व मोहिनी, पाय कशी ठुमकत उभी राहिली बाई. हात पकडा दोघं. हा, या इकडे इकडे माग सरका बाप्पा, जे 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 आहे तिकडे, इकडे सरका मागे. पप्पा, मस्त झाला ड्रेस, मापही बरोबर झालं. हो ना लेख, मी म्हणलं मोठा होईल, मी म्हणलं तर दुकानदाराला बोला करता, म्हटलं बा झाला नाही तो बदलून घ्यायचा, हो म्हणे. झाला जरसा मोठा वाटते पाहिजे, पण ते चालते नाही, आता ते जो म्हणे, आता ते मोठाच असते म्हणे, ते काय होय ते खालचं ते मिडी सारखं ते मोठंच असते म्हणे. मी म्हणलं राजू बाई नातलंय लहान आहे, हे लय मोठं दिसून राहिलं. तो नाही म्हणे, ते पॅटर्न आहे म्हणे बा असा. म्हटलं काय पॅटर्न लेकर राहील तोंडावर पाळ्याचा. म्हणलं बा इकडे तिकडे पळतात ते, आता चालता येते ते इले तर पायात अटकलं की पडीन लेकरू. नाही नाही, अशी बस तर पाय ना कशी ठाकून राहिली, तिला कोण राहिला आपण नवं नवं घातलं म्हणून. पाय ना काय ठाकते, माय बाय वा, तसं उभा राहा लागते का लागे, इतकं 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 कळते का लागे बाईले. तुम्हा दोघायले का मेना आणू का रे बसायले, रश्मीचं झालंच नाही का अजून, रश्मी. हो हो मम्मी, आलोच. अगं चल ना का, काय करते तेच तिथे, इकडून उभी राहते तिकडून उभी राहते, चल चल लवकर, मम्मी आवाज देऊन राहिली, सरक बाजूला. आमच्या घरी तर धामधूम सुरूच राहणार आहे. आमच्या घरी सण असला की आमच्या मम्मीले पाहिजे देवपूजा, ते रीतिरिवाज, आणि आम्हाला पाहिजे मेकअप आणि खाना. असं आहे आमची नवीन पिढी आणि जुन्या पिढीचा संगम. पण मस्त आहे आमची दिवाळी. तुमची कशी चालली नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि तुमच्या घरी जशी धावपळ आहे का, मेकअप करायची, नवे नवे कपडे घालायची, फराळाची, आणि घरातील आई वडील आजी आबाजींची देवपूजा करा रे. लक्ष्मीपूजन शांततेत झालं पाहिजे. मुहूर्त किती वाजताच आहे त्याची काळजी. आपल्याला साडी चांगली आली का माई, ब्लाऊज बरोबर बसलंच नाही बाई या दिवाळीला, तर मागच्या वर्षीच्या दिवाळीची साडी लय मस्त होती. हाच चर्चा असते नाही. सगळे आमच्या परिवाराकडं तुमच्या परिवाराला खूप 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 दिवाळीच्या शुभेच्छा. आजी आजी आजी, मी नन्नू घाटते, मी नन्नू मी घाटते. हो, दोघांनी नन्नू घातलं बाबे, दोघांनी घातलं नन्नू. मस्त नवीन नवीन. कोण आणलं आप्पाजीनं आणलं बाबूले ड्रेस, बाईले ड्रेस कोण आणला, आप्पाजीनं. ते तोले काका आणि काकू का मेकअपच करतात का काय सांगा, लग्नाच्या बोल्यावर तर चढाच लागत नाही. लक्ष्मी पूजनाचा टाइम होऊन राहिला म्हटलं मोहीन रश्मी. मुहूर्त निघून गेला की खबरदार लक्षात ठेवायचं, मुहूर्तावरच पूजा झाली पाहिजे. ये तुला कोणी फोटो नाही काढत होती, काय माहिती तिकच नट्टे काय सांगा. ये पटापटा. मम्मी ग, तुम्हाला तो पिंक कलरचा टी-शर्ट नाही दिसून राहिला. अगं तुला सांगितलं तो बॅग मध्ये ठेवलाय मी, आपल्याला जायचं आहे ना आता उद्या, आणि तू आता कशाला ती बॅग उघडून राहिली.
घरीच राहतील बरं, काही कपडे असं नको करू. राहू दे ना, तुला वरचे आहेत ना, ते घालता येतात ना. तूच कशाला पाहिजे? आपण उद्या जाणार आहे ना. मम्मी सॉरी, पण मम्मी आपण म्हणजे म्हणजे मी आप्पाजी आजीकडे जाणार आपल्या गावाला खेड्यावरती. मामाकडे नाही येत मला, तिथे बोर होते का मम्मी. तू जा मामाकडे, मी पप्पांसोबत आजी आपण चिंचाच जवळ जाते. मी आप्पाजींना प्रॉमिस केलं होतं ना की मी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये येणार म्हणून. मग आप्पाजी माझी वाट पाहत असतील ना. आणि दादा पण आप्पाजी आजीकडे चाललाय. आम्ही तिकडून आत्तूच्या घरी जाणार आहे. मामाच्या घरी नाही येत आम्ही. हो बेटा रिद्धी, सांगितलं ना तुला मी काल हो म्हणून. दादा तू आणि मी आपण आपाजीच्याच घरी चाललो, आपल्या गावाला चाललो. आपल्या गावाला आपण जाणार आहे दिवाळीला. मामाच्या घरी नाही जावं लागत. काय तिथं जाईन तुझी मम्मी. हो ना पप्पा. हो पप्पा, दादाने आणि मी पण तसंच ठरवलं, आपण आपल्या गावाला जाऊया. आपल्या गावाला. हो ना पप्पा. आपल्या गावाला जाऊया. मी आप्पाजींना पटकन फोन करते आणि सांगते की आप्पाजी आम्ही येणार आहे आपल्या गावाला. ए दादा, पप्पांनी सुद्धा हो म्हटलं. आपण आपल्याच गावाला जाणार आहे आप्पाजी आजीकडे, आणि मग तिथे राहू आणि तिथून मग आपण आत्याकडे जाऊया. आपण मामाकडे नाही चाललो. पप्पांनी म्हटलं मला चल चल चल, आपण आपण आपली खेळणी पण घेऊया ना. मागच्या वेळेस आपण टेनिस घेतलं नव्हतं, बॅडमिंटन घेतलं नव्हतं ना दादा. मग आप्पाजीला तिथे विकत आणून द्यावं लागलं ना. आणि बॉल बॉल पण घ्या आपला. आणि आणि बॅट नको घेऊ. बॅट मग आणायचा प्रॉब्लेम होतो ना. राहू दे. आप्पाजींना आपण यावेळेस बॅट मागूया नवीन वाली घेऊन, तिथली तिथं आणि इथली इथं. ते लेकराचे कपडे काढून दे त्या बॅग मधले. आम्ही तिघ जण गावले चाललो. तुझी बॅग वेगळी ठेवतो. सोबतच राहू द्या बॅग. मी पण गावला चिन राहिली ना. तिथं येशील आणि एक दिवस राहशील मग मला भावाच्या घरी नेऊन द्या. मी येणार नाहीये सांगून ठेवतो. तू काही इकडून तिकडून प्लॅन करू नको. तुला असं वाटत असेल तशी नाही येत तर मग तिथं येशील आणि मग मला नेऊन द्या आणि पप्पाच्या भेटीला आणि मम्मीच्या भेटीला. तू इकडून सरळ चालली जा. तिथूनही तू एकटी गेली तर मी येणार नाहीये सांगितलं. या दिवाळीत मी येणार नाही म्हणजे नाही. एवढा पानचट नाहीये मी. मी तुम्हाला थोडी म्हटलं पप्पाकडे या म्हणून. मग तेच म्हटलं. ते तुझी बॅग वेगळी ठेव. ते लेकराचे कपडे जे मग त्यालाच बॅगीत घातले आणि तुझे कपडे ते एकत्र केले. ते लेकराचे कपडे माझे कपडे ते आमच्या दोन बॅगा वेगळ्या कर. तुझी तू वेगळी कर. तू तू इकडूनच चालली जा तुझ्या बाबाच्या घरी. आम्ही चालत जातो आमच्या गावले. मी सुद्धा आपल्याच गावाला येऊन राहिली. हे चला चला, लावला आपाजीला फोन. दे ना. हा हा बाबा. आई येऊन राहिलो ना आम्ही. हो उद्या येऊन राहिलो ना. काय करून राहिला आई? आई हा उद्या बस संध्याकाळपर्यंत पोहोचतो आम्ही. हो. हो रश्मिताई ते येणार नाहीत ना यावर्षी. हो हो, मी लावला होता त्यांना फोन. तर सांगत त्या 8व्या महिन्याच्या सासूबाई नाही म्हणतात म्हणे. मी म्हटलं नाही येतच नसतात म्हटलं. राहू दे, आम्हीच येऊ म्हटलं तुमच्या भेटीला. आपणच जाऊया आई, एक दिवस जाऊ. बापा हे तर लयच बदललं. आधी वाडीचा फुसका नव्हता, आधी वाडीचा आटम बॉम्ब होता. ही एवढी प्रेमानं बोलून राहिली. हिचा काही वेगळा प्लॅन तर नाही काही. नाहीतर तो दर दिवाळी दांगडच असते पहिले. मी माझ्या पप्पांकडे जाणार आणि मी खेड्यावर येणार नाही. मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही. इथूनच पप्पाच्या घरी जाते ना. आज लागी मी नाही म्हणून राहिलो, तरी लागी येऊन राहिली. वारं बदललं वाटते. चला, फरक पडून राहिला. सुधारणा आहे. सुधारणाच तर पाहिजे आपल्याला. कुठे चालले म्हणलं? आवा तुम्हाला म्हणलं ना मग सौदा आणून द्या म्हणून. हा येतो ना. काय आणला तो सौदा? हमेशा कुठे निघाले की सौदा आणा सौदा आणा. दिला ना तुला बाजार आणून एवढा मोठा दिवाळीचा. आता का दिवाळी झालं 2 दिवस नाही झाले तर सरला का सर? सरला का बाजार? काय काय सरलं हा? सरस सामान आणलं दिवाळीच्या बाजारात. आव माय बाई, सामान आहे समज. माझा लेकरं येऊन राहिले. हा, लेकरायचं ते मॅगी ते काय होय माहिती, त्याचे कुरकुरे बिस्किट, त्याचे ते काय जैकिक बिस्किट ते भल्ले आवडतात. आणि त्या गावातल्या दुकानात ती भेटत नाहीत. काय म्हणतात त्याले तर ते काय काळे जैकी मागच्या बारीने आणले नव्हते काय, ती पाहिजे तेले. हे बिस्किट खात नाहीत माहिती साधे. ते ते पाहिजे माहिती जैकल काय म्हणतात ते ना माहिती आले व काकीज कुकीज माय कुकीज. बापजन मी पाहिलं नाही आपण काही. साजरे बिस्किट खात नाहीत आणि ती जैकी बिस्किट खातात. ते आणा त्याच्या आवडीचे आहेत ते. मग लेकरं आली की लेकराला घेऊन जाईल ते काय व. घरचं नाही ना काही, घरचं आहे ना सगळं सामान. घरातलं नाही आणलं लागत काय. आता का बाजार तर आणला, आता का झाला का बाजार. पण हे लेकरायचंच म्हणलं. मग तुम्ही म्हणाल पोट्याचे ड्रेस, मग पोटे आल्यावर गंध आहे की नाही मापानं बरं राहतात. आणून ठेवा आणि मग लहान होतात आणि मोठे होतात. मागच्या वर्षी मग त्याचा पॅन्ट लय लहान झाला.
नाही, ते लेकरायलेच घेऊन जाईन मी. आता येतातच ना लेकरं, मग लेकरायला घेऊन जाईन. त्याच्या मापाचे येतात बरोबर, त्याला भात काही त्याच्या आवडीनं आणून देईन. कुई निघतात तिथं तू. आज म्हणे बाई राजकुमार म्हणे सकाळी निघतो म्हणे आई, नाही तर पाहतो म्हणे आज निघतो म्हणे. त्याला काय कोणचं काम आहे म्हणे बाई, काही सांगितलं बाई त्याला कोणचं कायचं प्रोजेक्ट आहे तर ते प्रोजेक्ट झालं म्हणे आज, तर आजच येतो म्हणे. त्याचं कोणाला सांगितलं त्यानं, त्याच्या दोस्ताले, त्याच्या दोस्तानं जर ते केलं तर तो आजच येते, नाही तर मग तो सकाळी येते असं म्हणे. असं असं सुनबाई येऊन राहिलीशील ना. हो, सुनबाई येऊन राहिला तर तिचं काय माय, अतलं घराले पाय लावीन आणि दारात चालली जाईन. जाईन ना इकून तिकडे पप्पाच्या घरी. मग ते आता दिवाळीला जाणार नाही काय? काही गोटा आहे तो इथं. दिवाळी आहे ना, दिवाळी जाणार नाही का ती पोरगी? नाही पाय, आल्यावर फालतूचं दाखवायचं नाही काय, मुकाट्यानं राहायचं. त्याचं आता त्याचं आपल्याला मेळ आणून देणं आहे ना, का त्याची आयुष्यभर भांडणच करू देतो. हा, जाऊ दे, झालं गेलं आता, गंगेने मिळालं. ती पोरगीचा मला फोन आला त्या पोरीचा. माय बाई काय म्हणे, हा? काय म्हणे तुम्हाला काल फोन केला माहिती ना, म्हणजे महापौराच्या घराने तुमच्याजवळ करते का आता? लाज आहे का तिला काय जरशी? नवऱ्याच्या घराने सासऱ्याजवळ करते हा? मॅट डोक्षीची घराने काय करते होते, पागलले काही बडबड करत राहते. म्हणे ते असं, बाबा मी सगळं चांगलं करू राहिली, हे असे म्हणतात, हे तसं म्हणतात, मी दिवाळीला घरी येतो म्हणतात, हे म्हणतात पप्पाच्या घरी जायतो आल्या. मी म्हटलं बाई तसं काही नाही, तू ये ना, म्हटलं बा दिवाळी तूच घरची लक्ष्मी आहे म्हणलं बाई. लक्ष्मी पूजन झालं, पण लक्ष्मी घरी आली तरच चांगलं आहे ना म्हणलं. मी म्हणलं बाई तू घरी घराची सून आहेस तू, त्याला काय तो येतो म्हणते ती पोरगी. आणि बाय आली तर ती जास्त हे नाही करायचं का, सांगून ठेवतो. आणि गेली तर जाईनच, मग तिच्या बापाच्या घरी जाणार नाही का ती दिवाळीले? का 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 पुरी जात नसतात का दिवाळीले बापाच्या घरी? आई लावणं सर करायचं, मला सांगून फालतूचे कुरापती काढायचे नाही, मुकाट्यानं राहायचं. मी तर मुकाट्यानंच हा, म्हणून तर बरं आहे, म्हणून घर तालावर आहे. नाही तर मी तर काही बोलले तर मग तर घराचा वनवा होते. मी शांत हा, मी चांगली हा म्हणून घर जागेवर आहे, नाही तर त्या रंभानं तर आता लोक वाऱ्यावर लावलं असतं. बस झालं, चांगले हा ना, चांगलेच राहा. मग डोकसं कमी खा आणि स्वतःचं डोकसं चालू नका, मुकाट्यानं राहा. चल जा तुम्ही, येतो बाहेरून. बाईचा फोन आलता का? रश्मीला फोन लावा लागत होता. कमायला आलता ना, सकून आलतीचीच चालू आहेत फोनवर फोन. आई मी यायला भेटत नाही, आई मला या वाटून राहिलो, सगळ्यात जणी गेल्या. आई अमकी आली का, ढमकी आली का, साऱ्या पोट्ट्या सुट्ट्या आल्या असती, नाही साऱ्या पोरी आल्या असती, मी नाही आली. तिला तर जसं गमून नाही राहिलं, आणि मलाही गमून नाही राहिलं बाई. माई लेक नाही येऊन राहिली दिवाळीले. आता काय करतं माय, काय करतं, 8वा महिना आहे आणि तिच्या सासूचंही बरोबर आहे. दगदग बरोबर नाही, 8व्या महिन्यात हिंडणं फिरणं चांगलं नाही. म्हणलं नाही बाई बरोबर आहे आता सासूचं, काही येऊ नको माय, पुढच्या वर्षी दिवाळी येते. तिच्या तर फोनावर फोन चालू आहे, मन नाही लागून राहिलं तिचं, सारं मन इकडे आहे तिचं. काय करता आता, आता राजकुमार आलाय की मोठा फराळाचा डबा भरतो आणि पोरीच्या घरी धाडतो. मग माझी पोरगी होती नाही येत म्हणून काय झालं, साडी चालते तिला आता, नेसू आपण साडी, आता साडी घेत चालते. मस्त साडी घ्यायला लावतो राजकुमारले आणि फराळाचा डबा घेऊन जायला लावतो. मग ते नाही आली म्हणून काय झालं, मा पोरगा जाते, तिचा भाऊ जात नाही का त्याच्या घरी, त्याला म्हणतो वाळ नाही होते बाबू, आणि बाईची साडी फरायचं देऊन दे, आणि पाहुण्याचा ड्रेस बी. हो माय बाई, तिच्या सासूचं ब्लाऊज पीस द्यायला लागेन. हो माय, सगळं ध्यान भरा लागेन बाई. चाल बाई असं करतो, मग पहिले थैलीच भरतो. पोरीचं नाव काढलं की लय तुमच्या गालावर कुदकून हसा येते, आणि सुनेचं नाव काढलं की डोळ्यावर निरा आगीचा बंफाच उपते. हा,